शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके, अनुभव शेतकरी मित्राला युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतोय. सगळ्यात आधी तर आपली क्षमा मागतोय की तब्येत बरी नसल्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपल्यासोबत भेट झाली नाही आणि कुठलाही अनुभव आपल्यासोबत शेअर करता आलेला नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर पाऊस झालेला आहे. कपाशीची दिवस आहे, भाजीपाल्याची दिवस आहे, मिरची, टमाटी, वांगी सगळ्याची आपण लागवड करतो आणि जास्ती पाऊस झाल्यामुळे किडीचे प्रादुर्भाव भरपूर असतात आणि विशेष म्हणजे पांढरी माशी, त्याच्यानंतर थ्रिप्स, त्याच्यामुळे चुरडा वगैरे आपल्या याच्यावर येतो आणि भाजीपाले वर्गावर म्हणजे जसं मिरची झालं, टमाटर झालं, याच्यावर नागळीचा प्रादुर्भाव जास्त बघितला जातो आणि कपाशीवर सुद्धा चुरड्याचा प्रभाव भरपूर बघितला जातो. त्यासाठी आज एक सोपा उपाय म्हणजे आपण एक करूया. तर त्यासाठी आम्ही घेतलेला आहे सगळ्यात आधी की हे नीम ऑइल, जे आपण निंबोळीचं तेल म्हणतो, कडुलिंबाचं तेल म्हणतो, आपण ते घेतलेलं आहे. तर आपल्याला याची वापरणं कसं करायचं आहे, तर आपल्याला सगळ्यात आधी हे निंबोळीचं जे तेल आहे हे आपल्याला वापरायचं आहे 30 मिली प्रतिपंप. तर आपण याच्यात पाणी घातलेलं आहे, आधी अर्ध टाकी पाणी घातलेलं आहे 15 लिटर पाण्यात. आता याच्यात आपण 30 मिली टाकू आहे निंबोळीचं तेल. 30 मिली निंबोळीचं तेल घेतलेलं आहे आपण. निंबोळीचं तेल काय करतं की कडवटपणा भरपूर असतो लिंबोळीच्या तेलात आणि निंबोळीमध्ये भरपूर कडवटपणा असतो, त्याच्यामुळे रोग नियंत्रण करण्यास पुष्कळ मदत करते आणि मावा तुडतुडा जो असतो त्याला लवकर जवळ येऊ देत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतोय आता की नागळी. नागळी म्हणजे काय, जसं पानावर आपले जे झाडांचे पानं असतात त्याच्यावर असे पांढऱ्या रेषा येतात, त्याला नागळी म्हणतो. हा एक व्हायरसचा प्रकार आहे आणि हा जर प्रमाण जास्त वाढला तर आपलं झाड सुद्धा सुकवून टाकतं. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे की आपल्या मेडिकल स्टोअर मध्ये जे निलगिरीचं तेल मिळतं, तर आपल्याला निलगिरीचं तेल घ्यायचं आहे. आम्ही आणलेलं आहे निलगिरीचं तेल. हे निलगिरीचं तेल आपल्याला याच्या आतमध्ये घ्यायचं फक्त 5 मिली. पाच मिली निलगिरीचं तेल घेतलं आपण. निलगिरीचं तेल हे नागळी कंट्रोल करायला पुष्कळ आपल्याला मदत करते. आणि याच्यासोबत आता बुरशीनाशक म्हणून, कारण ह्या नागळी हा प्रकार हा बुरशीचा पण आहे, त्यासाठी आपण कॉपर घेतलेला आहे. एक मिनिट तुम्हाला कॉपर दाखवतोय. हे बघा, हे कॉपर असं घेतलं, कॉपर ऑक्सिक्लोराइड आपण ज्याला म्हणतो. कॉपर घेतलाय आणि कॉपर घेतलाय आपण याच्यात 30 ग्राम. तर 30 ग्राम कॉपरचं आपण पाणी करून घेतलेलं आहे, ते आपण याच्यात घालूया. हे बघा, बघा याच्या आतमध्ये कॉपर आहे. चांगलं मिसळून घ्यायचं डब्यात. आणि टाकी आपली भरून घ्यायची आपल्याला पाण्याने. विशेष म्हणजे याची फवारणी तुम्ही कुठल्याही पिकावर घेऊ शकता, कोण्याही अवस्थेत घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे की रासायनिक औषध वापरू नये, कारण रासायनिक औषध वापरल्याने आपले सेंद्रिय जे औषध असतं, नैसर्गिक औषध असतं, याची ताकद ही कमी होऊन जाते आणि मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आणि याचा लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर एकदा जर फवारणी काढल्यावर आपल्याला 4 दिवसांनी परत याची तीच फवारणी घ्यायची आहे. अगदी बिलकुल स्वस्तात उपाय आहे, एक वेळ करून बघा, चांगला अनुभव येईल. कॉपर तुम्हाला जर बाहेरून आणायचं नसेल सॉरी, आणि आपल्याजवळ थोडा वेळ असेल तर तुम्ही दही घेऊन दह्यात जर एक कॉपरचा रॉड किंवा तांब्याचा तार त्यात 8 दिवस जर टाकून ठेवला
आणि त्यानंतर 8 दिवसांनी दही चांगलं मिसळून घेतला आणि तो तार किंवा कॉपरचा रॉड काढून घेतला आणि ते प्रतिपंप 100 ग्राम दही जरी वापरलं तरी कॉपर त्याच्यात काम करेल. अनुभव आवडला असेल तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.